गुड मॉर्निंग, नमस्कार आणि आदाब. आज माझा विषय आहे खूप सारे कन्फ्युजन्स. काही दिवसांपूर्वी मी श्री संजय कौल यांच्यासोबत बोलत होतो आणि आमचा विषय होता की आपले मॅनेजर्स उत्तम प्रकारे प्रदर्शन का बरं नाही करत. मग ते कम्युनिकेशन असो की प्लॅनिंग असो किंवा इम्प्लिमेंटेशन असो, यात विविध प्रकारच्या स्ट्रॅटेजी सुद्धा सामील आहेत. तेव्हा ते म्हणाले की सर, मागच्या काही वर्षांपासून आपण खूप एक्सपान्शन केलंय आणि इतक्या जास्त लोकांना ठेवलं आहे की सर्व काही खूप कठीण झालंय. आणि मग माझ्या मनात हा विचार आला की जर आमच्या हेड ऑफिसमध्ये हे कन्फ्युजन आहे तर आमचे सिनियर मॅनेजर्स यांचे विचार काय असतील. झोनल मॅनेजर्स, स्टेट हेड्स, टॉप मॅनेजर्स, टॉप लाईन मॅनेजर्स यांच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन असणार. ज्या अर्थी मागच्या काही वर्षांमध्ये आम्ही केलं आहे की आपली जबाबदारी अनेक लोकांना आम्ही वाटून दिली आहे, जेणेकरून आमचे सिनियर्स लोक हेड ऑफिसमध्ये आले. आम्ही त्यांच्यासोबत एक स्ट्रॅटेजिक मीटिंग केली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी 1 रात्र आणि 2 दिवस राहण्याचं ठरवलं आणि आम्ही ठरवलं की काय करायचं आहे, काय पॉलिसीज आहेत, काय इन्सेंटिव्ह असणार आहेत, पुढच्या वेळेत आम्हाला कोणते बदल करायचे आहेत, कोणते नवीन उत्पादन आणायचे आहेत, कसल्या प्रकारचे लिटरेचर असणार. तर आम्ही सर्व काही हे चर्चेत घेतलं. काही प्रॉब्लेम सुरू आहेत डम्पिंग संबंधी, प्रायमरी सेल संबंधी, झेडएचओ संबंधी. मग टूर प्रोग्राम्समध्ये प्रॉब्लेम्स आहेत, जसे मॅनेजर्स फक्त त्यांच्या हेडक्वार्टर्सलाच बसलेत, ते तिथूनच काम करतायत, ते गरजेप्रमाणे काम करत नाहीये. उदाहरणार्थ, जर हैदराबादला 50 लोक आहेत आणि 50 लोक बाहेर काम करत आहेत, तर 50% हैदराबादला आणि 50% हैदराबादहून बाहेर, किंवा कोणाकडे समजा 3 राज्य आहेत, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम यूपी आहेत. पश्चिम यूपीमध्ये 50 लोक आहेत, हरियाणामध्ये 20 लोक आहेत आणि 50 पंजाबमध्ये आहेत. तर त्याचा 50% वेळ पश्चिम यूपीमध्ये, 30% पंजाबमध्ये आणि 20% हरियाणामध्ये वाटला गेला पाहिजे की नाही. आणि आम्ही याबद्दलच बोललो आणि भरपूर चर्चा सुद्धा केली आणि आम्हाला हे कळून चुकलं आणि आम्हाला हे जाणून निराशा झाली की हा सर्व प्रकार अंमलात नाही आणला गेला. पण जसजसे आम्ही अजून खोलवर जातोय, लोकांना भेटतोय, तर हे कळतंय की लोकांना आपल्या गोष्टी कळल्याच नाहीयेत, त्यांना त्यांची जबाबदारी कळलेली नाहीये. तर मी फक्त तुम्हाला हे समजावून सांगू इच्छितो की एक सिनियर मॅनेजरच्या पोस्टवर काम करणारी व्यक्ती, त्याच्यावर ZHM काम करतो, तर त्याचा माइंडसेट काय. तो या हेड ऑफिसच्या मीटिंगमधून जातो. उदाहरणार्थ, त्याचे हेडक्वार्टर आहे हैदराबाद, तर तो हैदराबादला गेला आणि पहिल्या दिवशी, पुढल्या दिवशी त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं की ही अशी कामं आहेत, अशा आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि आपल्याला असं काम करायचंय. आणि पुढल्या दिवशी जर तो विजयवाड्याच्या क्षेत्रात जातो तर तिथे त्याने सांगितलं तसं. पण जसजसा वेळ निघत जातो, तिसरा आठवडा, पुढचे दिवस येत जातात, तसे तसे काम करण्याचे ट्रॅक्शन आणि त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते. मग तो मार्केटमध्ये निघून जातो, तो कॉल्स करायला लागतो. ते आपले दिवसाचे कॉल करू लागतात. त्यांना जो मेडिकल रेप भेटला, जो कर्मचारी भेटला, त्याच्यासोबत त्यांनी त्या स्ट्रॅटेजीविषयी बोलून घेतले. आता आम्हाला 2 महिने, 3 महिन्यानंतर हे कळून चुकलं आहे की जे त्याने शिकलं आहे त्यांनी त्यांची अंमलबजावणी 5 ते 10% केली आहे. जेव्हा हेड ऑफिसकडून फील्डच्या लोकांना फोन केले गेले तर हे कळून चुकलं की लोकांना याबद्दल काहीच माहिती नाहीये. इथेच अडचण आहे आणि इथेच कन्फ्युजन सुद्धा आहे. आदर्श प्रकारे मला सांगा की काय झालं पाहिजे. म्हणूनच मी या गोष्टीवर इथे जोर देतोय की मानलं की मी एक झोनल मॅनेजर आहे आणि माझ्या खाली 200 लोक काम करत आहेत आणि माझं हेडक्वार्टर आहे हैदराबाद. माझ्याकडे विजयवाडा सुद्धा येतं, हैदराबाद पण आहे आणि वायझॅग सुद्धा. आणि हे सर्व 200 लोक ह्या क्षेत्रात आणि तेलंगणा येथे विभाजित आहेत. माझ्या खालचे जे काही 3 ते 4 हेड्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले आहेत, म्हणजे तिथून ते ऑपरेट करत आहे. एक बसलेला आहे हैदराबादमध्ये, एक आहे तिरुपतीला आणि एक आहे विजयवाड्याला आणि एक जो आहे तो बसला आहे वायझॅगमध्ये. तर मी कशा प्रकारे काम केलं पाहिजे. मी हेड ऑफिसला आलो आणि 2 दिवसांची मीटिंग मी तिथे अटेंड केलेली आहे. मग मी माझ्या होम टाउनला म्हणजे हैदराबादला गेलो. तिथे गेल्यावर पुढच्या दिवशी मी काम केलं आणि संध्याकाळी मी त्या एरियामधल्या सर्व मॅनेजर्सला बोलावून घेतलं आणि मी मेडिकल रेप्सला सुद्धा बोलावून घेतलं.
आणि जे काही हेड ऑफिसमध्ये डिस्कस झालं होतं ते सर्व काही त्यांना सांगितलं की ही आहे आपली इन्सेंटिव्ह पॉलिसी, हे प्रॉब्लेम झेडेचो मध्ये सुरू आहेत आणि हे आपले मेजर प्रोडक्ट आहेत आणि यांच्या सेल्सवर चेक होणार आहे. आपण हे बघतोय की हे 4-5 प्रोडक्ट्स आहेत जे आपली 80% सेल्स करतात. तर हे सुरू आहे आणि नवीन प्रोडक्ट मध्ये काम होत नाहीये. आपला टूर प्रोग्राम बरोबर नाहीये आणि त्याची अंमलबजावणी बरोबर नाहीये, आपली फ्रिक्वेन्सी बरोबर नाहीये. तर हे सर्व काही सांगितलं. आता पुढच्या दिवशी तो कामावर होता. तर मानूया की ह्या आठवड्यात त्याने हैदराबादच्या क्षेत्रात काम केलं आणि त्याने सर्वांना सांगितलं, म्हणजे सर्व मॅनेजर्सला, सर्व रेप्सला सुद्धा सांगितलं. आता हैदराबाद नंतर तो गेला तिरुपतीला. तिथे दिवसभर काम केल्यानंतर तेथील सर्व मॅनेजर्सला त्याने बोलावलं. त्यांनी त्यांना सुद्धा सर्व सांगितलं आणि हा मेसेज पुढे पास करण्यासाठी एकत्र सांगितलं. 3 दिवस त्याने तिथे काम केलं. तिथून तो गेला विजयवाडाला. तिथे त्याने काम केलं आणि पुन्हा संध्याकाळी सर्वांना बोलावलं, म्हणजे मॅनेजर्स आणि मेडिकल रेप्स सोबत काम केलं. त्याच्या पुढच्या आठवड्यात तो गेला वायझॅगला. पुन्हा त्याने तसंच केलं. काम केल्यानंतर त्या क्षेत्रातील जे मॅनेजर्स आहेत त्यांना बोलावून सर्व काही सांगणं. हे त्याचं बेसिक काम आहे जे त्याने केलं पाहिजे, पण हे त्याने केलं नाही कारण त्याला माहीतच नाहीये की हे काम करायचं कसं आहे. हे सर्व करण्याआधी त्याने काय केलं पाहिजे. जसेच तो हेड ऑफिसच्या मीटिंगमधून जातो त्याने कमीत कमी 5 पॉइंट्स मिळवून एक मेसेज तयार केला पाहिजे आणि तो आपल्या सर्व मॅनेजर्स रेप्समध्ये ब्रॉडकास्ट केला पाहिजे. आता यात सर्व सामील आहेत. त्यानंतर आपल्या सर्व 5ही सिनियर मॅनेजर्सना सोबत फोनवर त्याने बोललं पाहिजे. त्यांना ऑनलाईन भेटलं पाहिजे टीम्सवर. हैदराबादचा, तिरुपतीचा, विजयवाडाचा, वायझॅगचा. त्यांचे जे इमिजिएट ज्युनियर्स आहेत त्यांना सुद्धा हे सांगितलं पाहिजे त्यांनी की हे माझे 5 पॉइंट्स आहेत, हे आपल्याला करायचं आहे आणि हे तुम्हा सर्वांना अंमलात आणायचं आहे. त्यांना सांगा की मी पुढच्या आठवड्यात इथे येणार आहे आणि ह्याच गोष्टी मी इथे करणार आहे. आणि जेव्हा तो असल्या मीटिंग्समध्ये जातो, प्रत्येक हेडक्वार्टरवर जाऊन बोलतो, तेव्हा त्याच्या बोलण्यात काही अर्थ असतो. त्याच्या बोलण्याच्या प्रकाराचा स्वभाव साहजिकच त्यांच्या ज्युनियर्सवर होतो. आता प्रश्न हा आहे की आमचे मॅनेजर्स हे करतात का? आणि उत्तर आहे नाही. ते हेड ऑफिसमधून जातात, फील्डमध्ये काम करतात आणि पहिल्या आठवड्यात जे कोणी भेटतंय त्याला सांगतात आणि मग विसरून जातात. आणि हेच कारण आहे की सर्व काही बरोबर चालत नाहीये. कारण कसं आहे ना की जेव्हा आपला रोल बदलतो तेव्हा त्यांच्यासोबत आपला गोल सुद्धा बदलायला पाहिजे की नाही. उदाहरणार्थ आपण एरिया मॅनेजर आहात, तर आपला गोल आहे की 5 लोकांना सांगणं. तर त्या 5 लोकांना आपण सांगू शकता कारण त्या 5 लोकांबरोबर महिन्यातून 5 दिवस आपण घालवत आहात. पण जेव्हा आपण आराम होता तेव्हा आपल्याकडे एकच दिवस असतो, नाही का? तेव्हा आपला गोल असतो की एका दिवसामध्ये हे आपल्याला सगळं करायचंय. पण याशिवाय आपल्याकडे फोन आहे, व्हॉट्सअप आहे, टीमच्या कॉल्स आहेत, व्हर्च्युअल मीटिंग सुद्धा करू शकता. पण असं होतं का? तसं नाही होत. आम्ही आता सर्वांना हे सांगतोय, आम्ही हेड ऑफिसमध्ये डेलिगेशन सुरू केलेलं आहे. पण आमची चूक ही झाली की हेच डेलिगेशन आपल्या हेडक्वार्टरवर होत आहे की नाही हा तपास केला गेलेला नाहीये. आपण तसेच उठून गेला आणि काम करू लागला. आणि हा आजच्या दिवसांमध्ये माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. जर आपण नीट लोकांना सांगणार नाही, डेलिगेट करणार नाही, तर काहीच होणार नाहीये. हे प्लीज तुम्ही नीट समजून घ्या. या गोष्टींना आता आम्ही ट्रेनिंगमध्ये सुद्धा आणणार आहोत की जर आपला रोल बदलला आहे तर आपला रोल, आपली प्लॅनिंग हे सर्व काही बदललं पाहिजे. जेव्हा संजय कोलने मला सांगितलं की जास्त लोक झालेली आहेत म्हणून कन्फ्युजन आहे, तर मी विचार केला की आज जे कामं 500 लोक करतायत हे काम आधी 40-50 लोक करत होते. तर त्यांची भूमिका सुद्धा बदलून गेलेली आहे. तर त्यांना आम्ही कसं समजून सांगावं, कसं माहिती करून द्यावं, म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे हे सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे. आपल्याला 300 लोकांबद्दल, फक्त 300 लोकांबद्दल विचार नाही करायचा आहे. तर आपल्या लोकांचा जो गट आहे तो काही 300चा नसणार आहे. त्याला आपण फक्त 3 लोकांपर्यंत घेऊन या, यापेक्षा जास्त अजिबात नाही. आणि हे 30 कोण आहेत
सर्वात आधी ते 4 ते 5 लोक आहेत जे इमिजिएट आपल्या खाली आहेत. तर यांच्यावर आपला वेळ गेला पाहिजे 50%. त्यांच्या खाली जे 8-10 लोक आहेत त्यांच्यावर आपला वेळ किती गेला पाहिजे तर 30%. आणि त्यांच्या खाली जे 20च्या जवळपास लोक आहेत त्यांच्यावर किती गेला पाहिजे 20%. आता 200 लोकांपासून तुम्ही 30 ते 35 लोकांपर्यंत आला आहात, बरोबर. तर मी हेड ऑफिसला गेलो आणि तिथे जाऊन सर्व काही शिकलं. आणि आता माझं प्लॅनिंग काय आहे तर मला या 5 लोकांना टीम्सवर आणायचं आहे आणि सर्व काही सांगायचंय, म्हणजे सर्वच काही. आणि यावरच सर्वात जास्त लक्ष द्यायचंय. आणि त्यांच्या खालच्या लोकांना ह्यानंतर टीम्सवर आणलं आणि जे वरचे 5 आहेत त्यांना हे सांगितलं की या 10 लोकांना नीट समजावून सांगायचंय. काय करायचंय आपल्याला नीट समजावून सांगायचंय. ही तुमची जबाबदारी आहे. आणि मग त्यांच्या नंतरच्या 10 लोकांवर आपल्याला काम करावं लागणार आहे. आता मी काय करणार आहे तर मी आता करणार आहे त्या झेडएम यांना मी सर्व काही म्हणजे सर्व सांगणार आहे. मग झेडएमच्या खाली आरएमला यांना सुद्धा सांगणार आहे. आरएमच्या खाली ईएमला. का तर कारण हेच माझं विश्व आहे. जर माझ्याकडे समजा 500 लोक आहेत तर आरएमवर माझी जबाबदारी संपू शकते. तर हे सर्व मला तुम्हाला सांगायचं आहे. आता मी तुम्हाला एक अजून आणि चेकरची. आता तुम्ही म्हणाल की हे काय आहे तर मान्य करा की माझ्या झेडएमला म्हटलं की ही माझी प्लॅनिंग आहे जी मी हेड ऑफिसमधून शिकलो आहे आणि ही तुम्हाला अंमलात आणायची आहे. आता मी एका महिन्यानी हैदराबादला कामासाठी गेलो. तर मी झेडएमच्या हेडक्वार्टरला गेलो. त्याला मी 15 दिवसांपूर्वी किंवा 1 महिन्यापूर्वी सर्व काही सांगितलं होतं. त्याला मी विचारलं की काय सुरू आहे. त्यांनी मला सांगितलं. आता पुढच्या दिवशी मी आरएम सोबत काम केलं. त्याच्या पुढच्या दिवशी फक्त एएम आणि मेडिकल रेप सोबत काम केलं आणि एक दिवस मी संपूर्ण मेडिकल रेप सोबत काम केलं. आता मी त्यांना विचारलं पाहिजे की काम कसं सुरू आहे. तुम्हाला काही त्रास तर नाही ना, काही राजकारण तर नाही ना. कारण तुम्ही तुमच्या एरिया मॅनेजर आणि आरएम यांच्याकडून काय शिकलात, तुमच्या आरएम कडून म्हणजे टॉप मॅनेजमेंट कडून काय शिकलात. आणि यात कोणीही विचार करू नये की माझी एन्क्वायरी होत आहे. मी तुम्हाला एक सांगतो, असं अजिबात नाहीये. ह्या व्यावसायिक जगात मग तुम्ही व्यावसायिक असाल किंवा कामगार असाल, कोणीही असाल तुम्ही, पण आपलं लक्ष काय आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अर्थात आपण ह्या लक्ष्यासाठी जे काही अंमलात आणले आणि त्याचे जे काही परिणाम झाले त्याचा फीडबॅक खूपच गरजेचा आहे. गोल, आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं त्यानंतर आपल्याला फीडबॅक काय मिळाला आहे. जर आपण फीडबॅक घेतला तर समस्या येणार नाही. 90% लोकांना अपयश येतं ते यासाठी की ते फीडबॅक घेत नाहीत. काही लोकांना वाटतं की सर माझी विचारपूस केली जात आहे, पण हा तसा प्रकार नाहीये ना. हा मॅनेजमेंटचा एक प्रकार आहे. ते 180 किंवा 360 डिग्री मॅनेजमेंट, ज्यात आपल्याला विचारलं जातं की आपल्याला कसं वाटत आहे किंवा आपल्याकडे काही मॅजिक मिरर आहे का, ज्यांना हे कळेल की कोण कसं काम करत आहे. तर माझं सर्वांना निवेदन आहे की आपण आरएमच्या पोस्टवर आहात आणि आपण एएमच्या पोस्टवर आहात, तर प्रत्येक रोलसाठी ना आपला एक गोल वेगळा आहे. जेव्हा आपण एक एरिया मॅनेजर प्रमाणे काम करता तेव्हा आपण सर्वांसोबत मिळून असता. आपल्या सर्वांच्या संवेदनाच्या प्रकारे त्यांच्यासोबत आपण जोडले गेलेले असतात. असं वाटतं की आपला मोठा भाऊ आहे, त्याच्यासाठी काम करूया. पण आपण जसेच आरएम होता तेव्हा आपल्या डोक्यात येतात स्ट्रॅटेजी, टूर प्रोग्राम्स, इन्सेंटिव्ह पॉलिसी, नवीन प्रोडक्टच्या सेलविषयी डम्पिंग करणे. आपण प्रायमरी सेल्स आणि सेकंडरी सेल्स बघता, कितीची चिठ्ठी निघत आहे, तो किती दिसत आहे, हे सर्व काही होत असतं ह्यामध्ये. आपण जसे झेडएम बनता आपल्याला एक गोष्ट दिसू लागते जी खूप महत्त्वाची आहे. कसं वातावरण सुरू आहे, काय संस्कृती आहे, कोणती मूल्य आहेत, आणि आपण ज्या प्रकारे ह्याबद्दल विचार करू लागता
तसेच आपली वृत्ती हे बघण्याची होते की वातावरण कसं आहे, संस्कृती कशी आहे. मग हे पण बघता की भ्रष्टाचार तर होत नाहीये. मग आपण हे बघता की लोकांना कसं घडवलं पाहिजे. मग आपण ते लपलेले हिरे शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करता. आम्ही मागच्या काही काळात अनेक अनघड हिरे शोधून काढलेत आणि मी तुम्हाला सांगतो की लवकरच खूप म्हणजे भरपूर प्रमोशन्स होणार आहेत. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की 100 तर पक्के आहेतच. आम्ही मेडिकल रेप्सला शोधणार आहोत, आपल्याकडून हेड ऑफिसर्स शोधणार आहे. मग आम्ही त्यांना काही कोर्स करवणार, त्यांना पॉलिश करणार किंवा त्यांना चांगलं ट्रेनिंग देणार. मी सांगितल्याप्रमाणे झेडएमच्या क्षेत्रात आम्ही 20 झेडएम आणि 30 RM आणि 20-30 एरिया मॅनेजर्सला सुद्धा आम्ही बोलवणार आहोत. आम्ही त्यांच्या शोधात आहोत, जेणेकरून आम्ही पुढील नेतृत्व उत्तम प्रकारे तयार करू शकणार आहोत. तर आम्ही हे करत आहोत. आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची सांगायची आहे तुम्हाला की एकदा का तुम्ही टॉप लाईन मॅनेजर झालात की तुमचं मुख्य काम हे लोकांना शिस्त लावण्याचं आहे. त्या लोकांना रिवॉर्ड देणं ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे आणि त्या लोकांना शिस्त लावा. त्यांना दंड द्या जे भ्रष्ट आहेत, कमी प्रभावी आहेत. आणि हाच प्रकार मॅनकाइंड करणार आहे. आम्ही शिस्त लावणार आहोत, उत्तम लोकांना प्रोत्साहन देणार आहोत, खूप सारे प्रमोशन्स आम्ही करणार आहोत. त्या लोकांना तयार करून बाकी लोकांना दाखवणार की हे आमचे खरे नक्षत्र आहेत. त्याचबरोबर आम्ही त्या लोकांना सुद्धा सर्वांच्या समोर आणणार आहोत ज्यांनी भ्रष्टाचार केलाय. आम्ही सांगणार की हीच ती लोक आहेत आणि हा प्रकार सुरू राहणार आहे. शिस्तीसंबंधी काहीच सहन केलं जाणार नाही. आणि 250 ते 300 लोक मिळाली आहेत ज्यांनी मॅनिप्युलेशन केलेलं आहे. त्यांनी हे स्वीकार सुद्धा केला आहे. त्यांना इन्सेंटिव्ह तर मिळणार, पण त्यांना फॉरेन ट्रिप नाही मिळणार, मेडल पण नाही मिळणार. ही शिक्षा त्यांना दिली जाणार आहे. आम्ही त्यांना नोकरीवरून काढलं नाही, कारण त्यांनी ते स्वीकार केलं आहे. आणि ज्यांनी मान्य केलं नाही, आम्ही त्यांच्याकडून त्यागपत्र घेतलंय. आणि हे माझे विचार आहे की नेहमी टॉप मॅनेजर्स, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन यांच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि आम्ही तेच करत आहोत. पण एक गोष्ट मी नक्कीच सांगणार आहे की जर आपण एक उत्तम मनुष्य आहात ना, आपण आपल्याबद्दल संवेदनशील आहात, आपल्या करिअरला उंचीवर नेणे इच्छित असाल, तर मॅनकाइंड ही उत्तम कंपनी आहे तुमच्यासाठी. आमच्याकडील वातावरण बघा ना. पण मला कसं वाटतंय की जर वैयक्तिक रूपाने तुम्ही मला विचाराल तर मला खूप वाईट वाटतंय. तर काय वाईट वाटतंय मला? आम्ही आमच्या लोकांवर प्रेम करतो आणि येथे जेव्हा विश्वासघात होतो ना, तर तो खूप त्रासिक असतो. खरंच त्रासिक असतो. पण एक गोष्ट आहे की आता आम्ही दंड सुद्धा देणार आहे. आम्ही त्याबद्दल कारवाई सुद्धा करणार आहोत. तर तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय की आता ही वेळ आहे की फील्डमध्ये जा आणि काम करा, जोमाने काम करा. नवीन प्रोडक्ट्सवर काम करा, पॉवर ट्रेंड्सवर काम करा. मी नेहमीच आपली ट्रॅव्हल क्वार्टर सेल्स बघणार, त्यांचा ट्रेंड कसा सुरू आहे, आपले नवीन प्रोडक्ट कसे सुरू आहे, आपण काम कसे करत आहात. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, जेव्हा काहीच काम करत नाही ना, तेव्हा जोमाने केलेली मेहनत काम करते. मनापासून केलेलं काम फळाला येतं. तर मी आपण सर्वांना खूप शुभेच्छा देतो. जोमाने काम करा आणि सिनियर मॅनेजर्ससाठी आपल्या लोकांचा घोळका कमी करा. 500-600 लोक जरी असले ना, तरी फक्त 50-60 लोकांवर तुम्ही लक्ष द्या. त्यांचे फीडबॅक कुठून घेणार आहात, फील्डमध्ये काम करत असणारे ज्युनियर्सकडून. तर हे काम ना खूप तुम्ही स्मार्टली करा. सर्वांना ऑल द बेस्ट. खूप खूप धन्यवाद आणि एक उत्तम वर्षासाठी शुभेच्छा. बाय बाय. भेटूया.